हॅलो एव्हरीवन, आपण पाहत आहोत बाळांनो प्रोडक्शन प्रोसेस म्हणजे पीपीआर हा सब्जेक्ट. या सब्जेक्टमध्ये लास्ट लेक्चरपर्यंत आपण 4 युनिटची पूर्ण रिव्हिजन पाहिली होती. आता आपण आजच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत पीपीआर या सब्जेक्टची युनिट नंबर 5 ची रिव्हिजन. आपण रिव्हिजन सेशनमध्ये एका लेक्चरमध्ये पूर्ण युनिटची रिव्हिजन करत आहोत. ठीक आहे, आणि रिव्हिजन आहे 70 मार्क्सच्या फायनल एक्झामिनेशनसाठी. ठीक आहे, ज्यावेळी तुम्ही VIMP क्वेश्चन पाहतात त्यावेळी तुम्हाला काय करायचं आहे की स्क्रीनशॉट घ्यायचा आहे. ठीक आहे, व्हिडिओ पॉज करून स्क्रीनशॉट घेत चला, म्हणजे तुम्हाला ते पॉईंट कोणते ते लक्षात येतील. ठीक आहे, चला मग बाळांनो पुढे जाऊयात. तर आपला युनिट नंबर 5 आहे नॉन ट्रेडिशनल मशीनिंग प्रोसेसेस. ठीक आहे, नॉन ट्रेडिशनल मशीनिंग प्रोसेसेस या त्या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी यूज केलेल्या मशीनिंग प्रोसेसेस आहेत. आणि या युनिटचं वेटेज या पूर्ण सब्जेक्टमध्ये सगळ्यात कमी आहे, म्हणजे फक्त 10 मार्कांचं वेटेज आहे. परंतु याचा सिलेबस सुद्धा तितकाच वास्ट आहे. आता यामध्ये आपण टोटल 10 मार्कांसाठी यामध्ये टोटल 7 टॉपिक्स पाहणार आहोत. त्यातला पहिला टॉपिक आहे नीड फॉर नॉन ट्रेडिशनल मशीनिंग प्रोसेसेस, की नॉन ट्रेडिशनल मशीनिंग प्रोसेसची गरज काय. दुसरा टॉपिक आहे इलेक्ट्रिकल डिस्चार्ज मशीन म्हणजे EDM ही टेक्नॉलॉजी. ठीक आहे, त्यानंतर येतं अल्ट्रासॉनिक मशीनिंग म्हणजे USM ही टेक्नॉलॉजी. त्यानंतर इलेक्ट्रोकेमिकल मशीनिंग म्हणजेच ECM ही टेक्नॉलॉजी. लेझर बीम मशीनिंग म्हणजे LBM टेक्नॉलॉजी. त्यानंतर रॅपिड प्रोटोटायपिंग म्हणजे RP टेक्नॉलॉजी. आणि त्यानंतर कम्प्युटर इंटिग्रेटेड मॅन्युफॅक्चरिंग म्हणजेच CIM ही टेक्नॉलॉजी. थोडक्यात काय तर मशीनिंग प्रोसेस आपण पूर्ण याच्या अगोदरच्या प्रोसेसेस पाहिल्या त्या ट्रेडिशनल मेथड होत्या. आता आपण ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी यूज केलेल्या मशीनिंग प्रोसेस पाहणार आहोत या युनिटमध्ये. ठीक आहे, पटकन स्क्रीनशॉट घ्या बाळांनो, म्हणजे मला पुढे जायला. ठीक आहे, घेतला. आता या 7 टॉपिककडे जेव्हा आपण पाहतो तेव्हा प्रत्येक टॉपिकची इन्फॉर्मेशन 2 सेंटेन्समध्ये लिहायची. त्यानंतर त्याचे ॲडव्हान्टेज, डिसॲडव्हान्टेज, ॲप्लिकेशन प्रत्येक टॉपिकचे येणार आपल्याकडे. आता यामध्ये जर तुम्ही पाहिलं, नेहमीप्रमाणे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्ही जॉईन करून ठेवा. म्हणजे कसं की नेक्स्ट सेमिस्टरचे क्लासेस केव्हा चालू होणार आहेत, त्यानंतर फी स्ट्रक्चर कसं असणार आहे, ऑनलाईन ऑफलाईन क्लास कसे जॉईन करायचे, हे सगळं काही तुम्हाला तिथे कळणार आहे. ठीक आहे, ग्रुपला फक्त जॉईन राहा म्हणजे पुढची इन्फॉर्मेशन लक्षात येते. ठीक आहे, आता पहिला पॉईंट आहे बाळांनो या युनिटचा आपला नीड फॉर नॉन ट्रेडिशनल मशीनिंग प्रोसेसेस. नॉन ट्रेडिशनल मशीनिंग प्रोसेसची नेमकी गरज काय बघा. कन्व्हेन्शनल मशीनिंग इज डिफिकल्ट फॉर हार्ड, ब्रिटल अँड हिट रेजिस्टंट मटेरियल. जर तुम्ही पाहिलं तर मशीनिंग करताना आपण जे वर्कपीस वापरतो त्या वर्कपीसचं जे मटेरियल आहे ते मटेरियल हार्ड, ब्रिटल आणि रेजिस्टंट असतं. ठीक आहे, म्हणजे हिट रेजिस्टंट असतं. मग हे जे हार्ड मटेरियल आहे यांच्यावर मशीनिंग करणं तितकंसं सोपं नाही आहे, त्याच्यावर कुठल्याही पद्धतीचं काम करणं तितकं इझी नाही आहे. म्हणून नॉन ट्रेडिशनल मशीनिंग प्रोसेसची गरज आहे. ठीक आहे, कॉम्प्लेक्स शेप अँड हाय प्रिसिजन आर डिफिकल्ट बाय ट्रेडिशनल मेथड. बरं, या अगोदर ज्या मेथड आपण करत होतो मशीनिंग प्रोसेससाठी त्या ट्रेडिशनल मेथड्स फार म्हणजे तितकी जास्त ॲक्युरेसी आपल्याला ते देऊ शकत नाही. तिथे आपल्याला चांगलं प्रिसिजन मिळू शकत नाही. कॉम्प्लेक्स शेप असतील तर तिथं कटिंग करता येत नाही. परंतु ह्या ज्या नॉन ट्रेडिशनल मेथड्स आहेत यामध्ये हाय टेक्नॉलॉजी यूज केल्यामुळं ॲक्युरेसी चांगली मिळते, कॉम्प्लेक्स शेप कट करता येतात आणि प्रिसिजन सुद्धा चांगलं मिळतं. ठीक आहे, त्यानंतर नॉन ट्रेडिशनल मशीनिंग रिमूव्ज मटेरियल युझिंग इलेक्ट्रिकल, केमिकल, थर्मल अँड ऑर मेकॅनिकल एनर्जी. आता नॉन ट्रेडिशनल मशीनिंग प्रोसेस जर पाहिली तर त्यात जनरली कुठली एनर्जी यूज करतात, इलेक्ट्रिकल एनर्जी मेनली यूज करतात. अगोदरच्या मेथडमध्ये मेकॅनिकल एनर्जी यूज करावी लागायची किंवा त्यामध्ये केमिकल एनर्जी यूज करावी लागायची. आता सगळं काही ॲटोमॅटिक झालं आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही कम्प्युटरच्या मदतीने म्हणजे कम्प्युटर इंटिग्रेटेड प्रोग्रॅमच्या मदतीने तुम्ही सगळ्या मशीनिंग प्रोसेस कुठल्याही मॅन्युअल एरर शिवाय कंप्लीट करू शकता. हा फायदा आहे याचा की तुम्ही सगळं काही ॲटोमॅटिक करू शकता. ठीक आहे, त्यानंतर पुढे आपण सांगू शकतो दिस प्रोसेसेस आर युज्ड वेअर हाय ॲक्युरेसी अँड बेटर सरफेस फिनिशिंग आर रिक्वायर्ड. मग ही प्रोसेस आपण त्याच ठिकाणी वापरू शकतो ज्या ठिकाणी तुम्हाला ॲक्युरेसी चांगली हवी आहे, ज्या ठिकाणी तुम्हाला हाय प्रिसिजन हवं आहे, ज्या ठिकाणी तुम्हाला कॉम्प्लेक्स शेप कट करायचे, ज्या ठिकाणी तुम्हाला मास प्रोडक्शन करायचे, त्या ठिकाणी तुम्ही या मशीन प्रोसेस वापरू शकता. मग 4 रिक्वायरमेंट मी कोणकोणत्या सांगितल्या की बाबा कन्व्हेन्शनल मशीनिंग प्रोसेस हार्ड मटेरियलवर यूज करणं डिफिकल्ट आहे. दुसऱ्यांदा सांगितलं की ज्या ठिकाणी कॉम्प्लेक्स शेप कट करायचे, जिथं हाय प्रिसिजन हवं आहे तिथं ही प्रोसेस आपण वापरायला हवी. नॉन ट्रेडिशनल मशीनिंग प्रोसेसमध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारची मेकॅनिकल एनर्जी, केमिकल एनर्जी वापरण्याची गरज नसते. त्यानंतर या ज्या प्रोसेस आहे या तिथे यूज केल्या जातात जिथं जास्त ॲक्युरेसी आपल्याला हवी. म्हणून
आपल्याला नॉन ट्रेडिशनल मशीनिंग प्रोसेसची फार गरज आहे. ही एक प्रकारची ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे. ठीक आहे, पटकन स्क्रीनशॉट घ्या. मी जे दिलंय फक्त तेवढं लिहिलं एक्झामला तर मार्क मिळतील का? तर 100% मार्क मिळतात. मी जे दिलंय तेवढं फक्त प्रॉपरली करा. ठीक आहे, त्यानंतर येतं बाळांनो सेकंड टॉपिक येतो. त्यामध्ये आपल्याला येतात की लिमिटेशन्स ऑफ कन्व्हेन्शनल प्रोसेस. आता यामध्ये जर पाहिलं तर आपल्या असं लक्षात येतं की ज्या अगोदरच्या कन्व्हेन्शनल मेथड होत्या त्यात काहीतरी कमी आहे, काहीतरी डिसएडव्हान्टेज आहे आणि ते डिसएडव्हान्टेज भरून काढण्याकरता तर आपण नॉन ट्रेडिशनल मेथड यूज करतोय. ठीक आहे, मग कन्व्हेन्शनल मेथडमध्ये काय लिमिटेशन्स होते? तर पहिलं लिमिटेशन होतं हाय टूल विअर. त्यामध्ये काय व्हायचं की ज्यावेळी ते टूल समोरच्या वर्कपीसला कट करतंय, त्याच्यावर आपण मशीनिंग प्रोसेस करतोय, तेव्हा ते टूल फ्रिक्शनमुळे लवकर झिजायचं, त्या टूलची लाईफ कमी व्हायची. पण नॉन ट्रेडिशनल मेथडमध्ये तसा प्रॉब्लेम होत नाही. थोडक्यात काय, टूल विअर फार जास्त होतो. त्यानंतर डिफिकल्टी इन मशीनिंग हार्ड मटेरियल. हार्ड मटेरियलवर मशीनिंग करायला फार डिफिकल्टी होत होती. हार्ड मटेरियलवर जेव्हा आपण त्या ठिकाणी मशीनिंग करतो तेव्हा तिथं टूल व्हायब्रेट होतं. टूल व्हायब्रेट झालं की ॲक्युरेसी कमी होते, आहे की नाही? त्यामुळे हार्ड मटेरियलवर मशीनिंग करणं फार डिफिकल्ट होतं. पुअर सरफेस फिनिशिंग. बरं, कटिंग केल्यानंतर सरफेस फिनिशिंग पण चांगली मिळत नव्हती. सरफेस फिनिशिंग करता सेपरेट ग्राइंडिंग प्रोसेस करावी लागायची, लॅपिंग प्रोसेस, हॉर्निंग प्रोसेस करावी लागायची, तेव्हा कुठं आपल्याला फिनिशिंग मिळायची. परंतु या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर नॉन ट्रेडिशनल मशीनिंगमध्ये फिनिशिंगही चांगली मिळते, ॲक्युरेसी पण चांगली मिळते आणि जे आपल्याला कन्व्हेन्शनल मेथडमध्ये मिळत नव्हती. ॲक्युरेसी कमी मिळते, फिनिशिंग सुद्धा तेवढी चांगली मिळत नव्हती. त्यानंतर मोअर कटिंग फोर्स अँड हीट जनरेशन. बरं, कटिंग फोर्स जो आहे तो नॉन ट्रेडिशनल मेथडमध्ये चांगला मिळतो. कन्व्हेन्शनल मेथडमध्ये कटिंग फोर्स हा खूप कमी मिळायचा, त्यामुळं कटिंग करायला वेळ जायचा आणि परिणामी प्रोडक्शन कमी व्हायचं. मग काय प्रॉब्लेम आहे की टूल विअर फार जास्त होतो, मशीनिंग हार्ड मटेरियलवर मशीनिंग करणं डिफिकल्ट जातं, सरफेस फिनिशिंग तेवढी चांगली मिळत नव्हती आणि त्यानंतर कटिंग फोर्स सुद्धा त्या ठिकाणी खूप जास्त लावावा लागायचा. ठीक आहे, या गोष्टी असल्यामुळे आपण काय केलं की कन्व्हेन्शनल मेथड बाजूला केल्या आणि नॉन ट्रेडिशनल मेथड म्हणजे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आपण इंट्रोड्यूस केली. ठीक आहे, घेतला स्क्रीनशॉट? ठीक आहे, त्यानंतर बाळांनो पुढे येतं आता नॉन ट्रेडिशनल मेथड आपल्याला यूज करायच्यात, पण त्या नेमक्या कोणत्या, त्याचं क्लासिफिकेशन काय? ठीक आहे, क्लासिफिकेशन ऑफ नॉन ट्रेडिशनल प्रोसेसेस. याच्यामध्ये मी आत्ता सांगितल्याप्रमाणे मेकॅनिकल प्रोसेस येते. मेकॅनिकल प्रोसेसमध्ये काय काय येतं तर USM येतं. ठीक आहे, त्यानंतर येतं AJM, त्यानंतर इलेक्ट्रोकेमिकल प्रोसेस येतात, त्याच्यामध्ये येतं ECM, मग येतं इलेक्ट्रोथर्मल प्रोसेस म्हणजे EDM, LBM, त्यानंतर येतं केमिकल प्रोसेस म्हणजे CHM. या सगळ्याच्या सगळ्या प्रोसेस आपल्याला या युनिटमध्ये पाहायला मिळतात. आपण एक एक प्रोसिजर व्यवस्थित पाहणार आहोत विथ ॲडव्हान्टेज, डिसॲडव्हान्टेज, लिमिटेशन. ठीक आहे, स्क्रीनशॉट घ्या. ठीक आहे, घेतला? आता पुढे घ्या. बघा, आता आपल्याला पाहायचं आहे की इतक्या सगळ्या प्रोसेस आहे, आता मी कुठली प्रोसेस यूज करायला पाहिजे, मी कुठली प्रोसेस सिलेक्ट करू माझं मशीनिंग करण्याकरता? तर त्या ठिकाणी बाळांनो प्रोसेस ही कोणती प्रोसेस सिलेक्ट करायची त्याकरता आपल्याला प्रोसेस सिलेक्शनचे काही फॅक्टर कन्सिडर करावे लागतात. तर त्यातला प्रोसेस सिलेक्शनचा पहिला फॅक्टर मटेरियल हार्डनेस, की ज्या मटेरियलवर आपल्याला ऑपरेशन परफॉर्म करायचं आहे त्या मटेरियलची हार्डनेस किती आहे, ते मटेरियल किती हार्ड आहे ते पाहून तुम्ही ती प्रोसेस सिलेक्ट करायला पाहिजे. दुसरं शेप अँड साईज ऑफ कॉम्पोनंट. बरं, ज्या कॉम्पोनंटवर मला काम करायचं आहे त्या कॉम्पोनंटचा शेप कसा आहे, साईज कशी आहे हे आपण पाहायला पाहिजे. शेप साईज पाहायची आणि मग त्या पद्धतीने प्रोसेस सिलेक्शन करायचं. त्यानंतर सरफेस फिनिशिंग तुम्हाला कशी हवी आहे. जर तुम्हाला खूपच सुपर फिनिशिंग प्रोसेस हवी आहे, चांगली फिनिशिंग तुम्हाला हवी आहे, तर तुम्ही त्या ठिकाणी इझिली इलेक्ट्रोथर्मल प्रोसेस असेल तर ती तुम्ही सिलेक्ट करू शकता. पण फिनिशिंग जर तुम्हाला कमी असली तर चालते, मग मेकॅनिकल प्रोसेस सिलेक्ट करू शकता. म्हणजे तुम्हाला फिनिशिंग कशी हवी आहे त्यानुसार तुम्ही प्रोसेस सिलेक्ट करायची. ॲक्युरेसी तुम्हाला किती हवी आहे, प्रोडक्शनचा रेट किती आहे, तुमचं जे इनिशियल इन्व्हेस्टमेंट आहे ते किती आहे, त्यानुसार तुम्ही प्रोसेस सिलेक्शन करायला हवी. म्हणजे हे फॅक्टर कन्सिडर करून प्रोसेस सिलेक्ट करायची आहे. त्यामध्ये मटेरियलची हार्डनेस चेक करा, त्यानंतर कॉम्पोनंटचा शेप आणि साईज चेक करा, सरफेस फिनिशिंग तुम्हाला किती हवी आहे, ॲक्युरेसी किती हवी आहे, प्रोडक्शनचा रेट किती पाहिजे आणि इनिशियल इन्व्हेस्टमेंट किती आहे, या गोष्टी पाहून मग आपण ती प्रोसेस सिलेक्ट करत असतो. ठीक आहे, घेतला स्क्रीनशॉट? पुढे आता इलेक्ट्रिकल डिस्चार्ज मशीनिंग म्हणजे EDM ही प्रोसेस आपण पाहणार आहे.
इलेक्ट्रिकल डिस्चार्ज मशीनिंग म्हणजे EDM. आता याचं वर्किंग प्रिन्सिपल काय आहे, यामध्ये मटेरियल इज रिमूव्ड बाय इलेक्ट्रिकल स्पार्क्स बिटवीन द टूल अँड वर्कपीस इन डायइलेक्ट्रिक फ्लुइड. याच्यामध्ये एक डायइलेक्ट्रिक फ्लुइड यूज केलं जातं. आता डायइलेक्ट्रिक फ्लुइड कुठं यूज करतात, वर्कपीस आणि टूल. हा तुमचा कटिंग टूल आहे आणि खाली वर्कपीस आहे. तर कटिंग टूल आणि वर्कपीस यांच्यामध्ये डायइलेक्ट्रिक फ्लुइडचा वापर केला जातो. मग त्या ठिकाणी इलेक्ट्रिकल स्पार्क्स डेव्हलप करून मग मशीनिंग प्रोसेस परफॉर्म केली जाते. म्हणून याचं नाव आहे इलेक्ट्रिकल डिस्चार्ज मशीनिंग. म्हणजे इलेक्ट्रिसिटीचा स्पार्क तर आपल्याला वापरायचाच आहे, पण मध्ये डायइलेक्ट्रिक फ्लुइडच्या मदतीने प्रेशर डेव्हलप करायचं आहे आणि मग कटिंग परफॉर्म करायची आहे. याला म्हणतात बाळांनो इलेक्ट्रिकल डिस्चार्ज मशीनिंग म्हणजे EDM. ठीक आहे. याच्यामध्ये आपण काय काय पाहतो, तर याच्यामध्ये पॅरामीटर जर पाहिले तर पहिला येतो स्पार्क गॅप, की टूल आणि वर्कपीस यांच्यामध्ये गॅप किती आहे, तो इलेक्ट्रिकल स्पार्कचा गॅप महत्वाचा आहे. त्यानंतर करंट किती आहे, इलेक्ट्रिसिटीचा करंट किती आहे, किती ॲम्पियरमध्ये करंट आहे. त्यानंतर व्होल्टेज किती आहे आणि इलेक्ट्रिकल पल्सचं ड्युरेशन काय. हे फॅक्टर कन्सिडर करून आणि हे प्रिन्सिपल वापरून आपण ही प्रोसेस कॅरी आउट करू शकतो. सिंपल. ठीक आहे. आता यामध्ये जर पाहिलं तर ही प्रोसेस कुठे वापरतो आपण प्रॅक्टिकल लाईफमध्ये, तर हिचे ॲप्लिकेशन्स आहे डाय अँड मोल्ड मेकिंग. ज्या ठिकाणी डाय तयार केले जातात, जिथं मोल्ड तयार केले जातात, तर त्या ठिकाणी ही प्रोसेस वापरतात. डाय आणि मोल्ड तयार करायला ही प्रोसेस वापरतात. त्यानंतर मशीनिंग हार्ड मटेरियल. जर एखादा हार्ड मटेरियल असेल आणि त्याच्यावर मशीनिंग प्रोसेस करायची आहे तर तिथे ही मेथड वापरतात. कॉम्प्लेक्स कॅव्हिटी, जिथे कॉम्प्लेक्स शेप तयार करायचे त्या ठिकाणी ही मेथड वापरतात. कॉम्प्लेक्स शेप तयार करायला, हार्ड मटेरियलवर मशीनिंग करायला आणि डाय आणि मोल्ड तयार करायला त्या ठिकाणी EDM ही प्रोसेस वापरली जाते. आता या मेथडचे ॲडव्हान्टेज काय आहे, जे तुम्ही ॲप्लिकेशन पाहिले तेच ॲडव्हान्टेज आहे. पहिला ॲडव्हान्टेज असं आहे की हार्ड मटेरियलवर तुम्ही मशीनिंग प्रोसेस करू शकता. हार्ड मटेरियलवर मशीनिंग करण्याकरता ही प्रोसेस वापरू शकता. दुसरा ॲडव्हान्टेज, याची ॲक्युरेसी खूप चांगली आहे, हाय ॲक्युरेसी. आणि कटिंग फोर्स फार जास्त लावावा लागत नाही. कटिंग फोर्सची गरजच नाही आहे, सगळं काम इलेक्ट्रिकल स्पार्क करतोय. ठीक आहे. अशा पद्धतीने हार्ड मटेरियलवर मशीनिंग करायला हायर ॲक्युरेसी जिथे हवी असेल तिथे आणि कटिंग फोर्स सुद्धा काहीच लागत नाही. त्यामुळे काय होतं की ही मेथड एकदम सुटेबल होते, यामध्ये कुठलेही रिस्क राहत नाही. ठीक आहे. डिसॲडव्हान्टेज, पण ही प्रोसेस फार स्लो आहे, अतिशय स्लो प्रोसेस आहे, त्यामुळे प्रोडक्शन रेट कमी आहे. त्यानंतर हाय पॉवर कन्झम्पशन, ही प्रोसेस कॅरी आउट करण्याकरता फार पॉवर जनरेट करावी लागते, जास्त व्होल्टेज लागतं, जास्त करंट लागतो. त्यानंतर टूल विअर ऑकर, आणि या प्रोसेसमध्ये तुमचं कटिंग टूल जास्त, त्याचं कटिंग टूलचं विअरिंग होऊ शकतं, फ्रिक्शन होऊ शकतं. ठीक आहे. ॲप्लिकेशन ॲडव्हान्टेज डिसॲडव्हान्टेज बघून घ्या म्हणजे पुढच्या प्रोसेसकडे जायला. इकडे बघा, या ठिकाणी इलेक्ट्रिकल डिस्चार्ज मशीनिंग प्रोसेस या पद्धतीने केली जाते. ठीक आहे. या ठिकाणी तुमचा कटिंग टूल आहे, या ठिकाणी हा डाय इलेक्ट्रिक फ्लुइड आहे आणि या ठिकाणी खाली काय आहे, तुमचा वर्कपीस आहे. आणि इथे इलेक्ट्रिकल स्पार्क ते जनरेट करणार आणि डाय इलेक्ट्रिक फ्लुइडच्या प्रेशरच्या मदतीने पुढचा ऑब्जेक्ट जो आहे तो काय करणार, कट करणार, त्याला हवा तसा कॉम्प्लेक्स शेप प्रोव्हाइड करणार. कुठल्याही पद्धतीचा स्पेसिफिक फोर्स डेव्हलप करण्याची गरज नाही, सगळं काम इलेक्ट्रिकल स्पार्क करतो. ठीक आहे. इलेक्ट्रिकल स्पार्कच्या मदतीने या पद्धतीने तुम्ही काय करू शकता, कटिंग करू शकता. बघा इथं पण ती प्रोसेस केलेली दिसते. ठीक आहे. डाय इलेक्ट्रिक फ्लुइड अप्लाय करण्याकरता कडेने पाईप लावलेले आहेत. ठीक आहे. आणि वरतून आहे तुमचं कटिंग टूल आहे, हा स्पिंडल आहे आणि खाली हा वर्कपीस आहे. अशा पद्धतीने याची काही फिगर वगैरे काढण्याची गरज नाही आहे, परंतु एक्सप्लेनेशन मी जेवढं दिलं तेवढं तरी प्रॉपर करा. ठीक आहे. त्यानंतर सेकंड येतं अल्ट्रासॉनिक मशीनिंग म्हणजे USM टेक्निक. आता याचं वर्किंग प्रिन्सिपल सिंपल आहे, यामध्ये फोर्स डेव्हलप करायला अल्ट्रासॉनिक पल्स वापरलेले आहेत. आता यामध्ये मटेरियल रिमूव्हल टेक्स प्लेस बाय हाय फ्रिक्वेन्सी व्हायब्रेशन ऑफ द टूल विथ ॲब्रेसिव्ह स्लरी. याच्यामध्ये समोरचा जो मटेरियल आहे त्यातला जो नको असलेला पार्ट आहे तो एक्सेस मटेरियलचा पार्ट रिमूव्ह करण्याकरता हाय फ्रिक्वेन्सी व्हायब्रेशनचा वापर केलेला आहे. हाय फ्रिक्वेन्सी व्हायब्रेशन म्हणजे अल्ट्रासोनिक पल्स वेव्स. ठीक आहे. त्यांच्या मदतीने त्या ठिकाणी समोरचा मटेरियल कट करण्यात आलेला आहे. हाय फ्रिक्वेन्सी वेव्हच्या मदतीने समोरचा मटेरियल कट करायचा आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये पॅरामीटर्स काय आहेत, तर सगळ्यात महत्त्वाची आहे हाय फ्रिक्वेन्सी. तुमच्याजवळ हाय फ्रिक्वेन्सी हवी, त्यानंतर ॲम्प्लिट्यूड चांगलं पाहिजे, त्यानंतर ॲब्रेजिव्हची साईज किती आहे, कटिंग करण्याकरता जे ॲब्रेजिव्ह वापरणार आहे त्याची साईज काय आहे आणि टूलचा प्रेशर किती डेव्हलप होतोय, या 4 पॅरामीटर्सवर USM टेक्निक वर्क करते. ठीक आहे. वर्किंग प्रिन्सिपल आणि पॅरामीटर्स बघून घ्या.
घेतलं. आता हे कुठं वापरतात बरं? ज्या ठिकाणी काचेवर आपण मशीनिंग प्रोसेस करतो, म्हणजे काच कट करण्याकरता, किंवा अजून कुठे जेव्हा तुम्ही ग्लास मशीनिंग करता, ग्लास सारख्या हार्ड मटेरियलवर जेव्हा आपण मशीनिंग ऑपरेशन परफॉर्म करतो, तिथे USM टेक्निक वापरतात. सिरॅमिक कॉम्पोनंट, सिरॅमिकचे जे कॉम्पोनंट असतात त्याच्यावर मशीनिंग करण्याकरता ही प्रोसेस वापरतात. त्यानंतर प्रेशियस स्टोन, काय असे जे डायमंड सारखे जे प्रेशियस स्टोन असतात त्याला कट करण्याकरता ही प्रोसेस वापरतात. मग डायमंड स्टोनला कट करायला, सिरॅमिक असेल, ग्लास असेल, त्यांच्यावर वेगवेगळे कॉम्प्लेक्स शेप कट करायला USM टेक्निक वापरतात. ठीक आहे. थोडक्यात जे पण हार्ड मटेरियल आहे त्यांना कट करायला ही प्रोसेस वापरतात. आता ॲडव्हान्टेजेस, की इथं सरफेस फिनिशिंग फार चांगली मिळते, सरफेस फिनिशिंग चांगली मिळते, थर्मल डॅमेज कुठेही होत नाही, हीटच डेव्हलप करायची गरज नाही आहे, नो थर्मल डॅमेज. आणि सुटेबल फॉर ब्रिटल मटेरियल, जे ब्रिटल मटेरियल असतात त्यांच्याकरता ही प्रोसेस सुटेबल आहे. हार्ड मटेरियल असेल तर EDM मेथड, ब्रिटल मटेरियल आहे जसं काच ब्रिटल आहे, पडली की फुटते. ठीक आहे ना, म्हणजे ब्रिटल मटेरियलला कटिंग करण्याकरता ही मेथड सुटेबल आहे. ठीक आहे, थर्मल डॅमेज होत नाही, सरफेस फिनिशिंग चांगली मिळते, ब्रिटल मटेरियलला कॉम्प्लेक्स शेप देणं इझी जातं. डिसॲडव्हान्टेज काय? सगळ्यात महत्त्वाचं लो मटेरियल रिमूव्हल रेट. याचा रिमूव्हल रेट फारच कमी आहे, म्हणजे इथं कटिंग फार स्लो होते. ठीक आहे. टूल विअर इज हाय, याच्यामध्ये कटिंग टूल हा पटापटा झिजतो, टूलची लाईफ फार कमी असते. आणि नॉट सुटेबल फॉर सॉफ्ट मटेरियल, आणि सॉफ्ट मटेरियलसाठी ही कटिंग सुटेबल नाही, फक्त हार्ड ब्रिटल मटेरियलला ही मेथड सुटेबल आहे. ठीक आहे, बघून घ्या पटकन, स्क्रीनशॉट घेत चला पटापटा. हे बघा, अशा पद्धतीने करायचे. या ठिकाणी तुमचा हा स्पिंडल आहे, खाली हा कटिंग टूल आहे, हा कटिंग टूल, इकडून ॲब्राजिव्हची स्लरी येणार. ॲब्राजिव्हची स्लरी म्हणजे काय? छोटे छोटे धार असलेले छोटे छोटे पार्टिकल आहेत, ती स्लरीच्या स्वरूपात इकडून आपण टाकतो. इथं पंप आहे, ॲब्राजिव्ह स्लरी इथं आपण टाकणार, हा कटिंग टूल, हा वर्क पीस, आणि इथं एक स्पेसिफिक अल्ट्रासोनिक पल्स म्हणजे हाय फ्रिक्वेन्सी पल्स आपण जनरेट करणार, आणि टूलवरती कटिंग फोर्स डेव्हलप करून वर्कपीसला कट करणार. याला म्हणतात अल्ट्रासोनिक मशीनिंग. हे ब्रिटल मटेरियलवर कटिंग करायला यूज करतात, अशी टेक्नॉलॉजी आहे. ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे, अशी फिगर तुम्ही इझिली काढू शकता, टेक्स्टबुकमध्ये पण तुम्हाला फिगर पाहायला मिळते. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट टॉपिक येतो बाळांनो, इलेक्ट्रोकेमिकल मशीनिंग म्हणजे ECM टेक्निक. आता या टेक्निकमध्ये मटेरियल इज रिमूव्ड बाय द इलेक्ट्रोलायसिस प्रोसेस युझिंग इलेक्ट्रोलाइट सोल्युशन. याच्यामध्ये काय करतात? मटेरियलला कट करण्याकरता इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन वापरतात. इलेक्ट्रोलायटिक सोल्युशनच्या मदतीने इलेक्ट्रोलायसिस प्रोसेस करायची आणि मग समोरच्या मटेरियलला कट करायचं. सिंपल इलेक्ट्रोकेमिकल मशीनिंग म्हणजे ECM. इलेक्ट्रोलायसिस टेक्निकने वर्कपीसला त्या ठिकाणी कट केलं जातं. ठीक आहे. पॅरामीटर्समध्ये पाहिलं तर इलेक्ट्रिसिटीचं व्होल्टेज इम्पॉर्टंट आहे, करंटची डेन्सिटी इम्पॉर्टंट आहे, इलेक्ट्रोलायटिक सोल्युशनचा फ्लो रेट तो इम्पॉर्टंट आहे, आणि टूल आणि वर्कपीसमध्ये जो गॅप आहे तो इम्पॉर्टंट आहे. टूल वर्कपीसचा गॅप, इलेक्ट्रोलायटिक सोल्युशनचा फ्लो रेट, करंट डेन्सिटी आणि व्होल्टेज, हे त्याचे काय आहेत? प्रोसेस पॅरामीटर्स. आणि सगळं काम चालतं इलेक्ट्रोलायसिस प्रोसेसवर. ठीक आहे, घेतला स्क्रीनशॉट. चला पुढे. आता ॲप्लिकेशन कुठे वापरतात ही टेक्निक? टर्बाईनचे ब्लेड, ज्या ठिकाणी टर्बाईनचे ब्लेड कट केले जातात. टर्बाईन कुठं वापरतात? हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट्सवर जे टर्बाईन असतात ना, त्या टर्बाईनचे जे ब्लेड्स आहेत ते कट करण्याकरता आपण टेक्निक वापरतो इलेक्ट्रोकेमिकल मशीनिंग. ठीक आहे. कॉम्प्लेक्स प्रोफाईल, ज्या ठिकाणी कॉम्प्लेक्स प्रोफाईल कट करायच्या असतील, येडेवाकडे शेप कट करायचे असतील, तिथे ECM टेक्निक वापरतात. डिबरिंग ऑपरेशन, ज्या ठिकाणी तुम्हाला फिनिशिंग द्यायची आहे, कट केल्यानंतर जी बर खाली शिल्लक राहते ती बर रिमूव्ह करण्याकरता, डिबरिंग करण्याकरता ही प्रोसेस वापरतात. डिबरिंग करण्याकरता, कॉम्प्लेक्स शेप कट करण्याकरता आणि टर्बाईनचे ब्लेड कट करण्याकरता. ठीक आहे. ॲडव्हान्टेजेस काय आहे? की यामध्ये टूल विअरिंग होत नाही, टूल झिजायचं सवालच येत नाही. ॲक्च्युली कटिंग इलेक्ट्रोलायसिसच्या फ्लो रेटने केली जाते. ठीक आहे. नो टूल विअर, बरं सरफेस फिनिशिंग पण खूप चांगली मिळते, आणि मशीन हार्ड मटेरियल, आणि हार्ड मटेरियलला कट करू शकता इझिली. हार्ड मटेरियलचं मशीनिंग करता येतं, सरफेस फिनिशिंग चांगली मिळते, आणि टूलचं विअरिंग सुद्धा होत नाही. त्यामुळे ही मेथड एकदम ओके. परंतु या मेथडचं एक डिसॲडव्हान्टेज आहे, या मेथडमध्ये ना खूप सारी इनिशियल कॉस्ट लागते, सुरुवातीचा खर्च फार जास्त आहे. ओके. हाय इक्विपमेंट कॉस्ट, सुरुवातीला जे इक्विपमेंट आपल्याला हवेत ते थोडे महागडे आहेत. ठीक आहे. इलेक्ट्रोलाइट डिस्पोजल प्रॉब्लेम, आणि इलेक्ट्रोलाइटचा जो फ्लो रेट आहे तो इथं इम्पॉर्टंट आहे. जर फ्लो रेट कमी जास्त झाला तर कटिंग प्रोसेस व्यवस्थित होत नाही.
मग त्या ठिकाणी आपल्याला काय करावं लागतं, इलेक्ट्रोलायटिकचा प्रॉपर फ्लो रेट मेंटेन करावा लागतो, मग तो डिस्पोजलचा प्रॉब्लेम होतो. ओनली कंडक्टिव्ह मटेरियल कॅन बी मशीन्ड, आणि तुम्ही फक्त या मेथडने तुम्ही फक्त त्याच मटेरियलला कट करू शकता ज्या मटेरियलमधून इलेक्ट्रिसिटी फ्लो होतो. ठीक आहे, फक्त त्याच मटेरियलला कट करू शकता जिच्यामधून इलेक्ट्रिसिटी फ्लो होते. ठीक आहे, असे ॲप्लिकेशन ॲडव्हान्टेज डिसॲडव्हान्टेज याला म्हणतात इलेक्ट्रोकेमिकल मशिनिंग म्हणजे ECM टेक्निक. ठीक आहे, हे बघा अशा पद्धतीने तुम्ही इलेक्ट्रोकेमिकल टेक्निकने मशिनिंगने समोरचा ऑब्जेक्ट कट करू शकता. या ठिकाणी पंप आहे, इथं इलेक्ट्रोलायटिक सोल्युशनचा टँक आहे. आता पंपाच्या मदतीने काय केलं, इलेक्ट्रोलायटिकच्या सोल्युशनचा जो फ्लो रेट आहे तो या ठिकाणी कंट्रोल केलेला आहे. आता इलेक्ट्रोलाइट सोल्युशनचा फ्लो रेट कसा मोजतात, तर प्रेशर गेजने मोजायचा, त्याचा प्रेशर मेंटेन करायचा. बरं का, इथे आता फ्लोमीटर आहे आणि इथून ते येणार इकडे, इथून कॉन्स्टंटली फीड केलं जाणार. हा तुमचा वर्क पीस आहे, हा वर्क पीस आहे, आणि ॲक्च्युली जी कटिंग केली जाते ती या भागातून केली जाते पहा. ठीक आहे, आणि हा तुमचा ॲक्च्युली टूल आहे, हा कटिंग टूल आहे, हा वर्क पीस आहे. इलेक्ट्रोलायटिक सोल्युशनचा हा फ्लो रेट कंट्रोल केला जातो प्रेशर गेजने. ठीक आहे, आणि इकडे DC पॉवर सप्लाय, AC पॉवर सप्लाय पण चालतो, फक्त इलेक्ट्रिसिटी सप्लाय पाहिजे, त्यामध्ये व्होल्टेज पाहिजे. ठीक आहे, ही झाली बाळांनो तुमची इलेक्ट्रोकेमिकल मशिनिंग म्हणजे ECM टेक्निक. अशी फिगर तुम्ही काढू शकता, टेक्स्टबुकमध्ये पण आहे. त्यानंतर बाळांनो नेक्स्ट टेक्निक येते, ती नेक्स्ट टेक्निक आहे लेझर बीम मशिनिंग. ही आपली सेकंड लास्ट टेक्निक आहे, याला म्हणतो आपण LBM टेक्निक. याच्यामध्ये काय वापरतात, तर लेझर वापरतात, म्हणजे लेझरच्या मदतीने आपण समोरचा वर्कपीस कट करतो. लेझर बीम मशिनिंग याच्यामध्ये हाय एनर्जी लेझरचा बीम वापरतात. त्याच्यामुळं काय होतं, लेझरमध्ये ना, लेझर काय असतं, मोनोक्रोमॅटिक लाईट वेव्ह असते, त्यामध्ये खूप जास्त एनर्जी असते. त्या हिटमुळं काय होतं की समोरचा ऑब्जेक्ट कट होतो. याला म्हणतात बाळांनो हाय एनर्जी लेझर बीम मेल्ट्स अँड वेपरायझेस मटेरियल, आणि मटेरियल कट होतो. म्हणजे लेझर बीमच्या मदतीने मटेरियल कट करण्याची प्रोसिजर आहे. याच्यामध्ये काय सगळ्यात महत्त्वाचं, हाय पॉवर लेझर पाहिजे. नंतर त्यामध्ये जी मोनोक्रोमॅटिक लाईट आहे तिची पल्स फ्रिक्वेन्सी जास्त पाहिजे. त्यानंतर बीमचा फोकस एका सिंगल पॉईंटला पाहिजे कटिंग करण्याकरता, आणि कटिंगचा स्पीड सुद्धा प्रॉपर पाहिजे. फार जास्त किंवा फार कमी कटिंगचा स्पीड चालत नाही. म्हणजे ह्या पॅरामीटरला जर कंट्रोल केलं तर तुम्ही प्रॉपर कटिंग करू शकता. ठीक आहे, लेझरच्या मदतीने कटिंग हे तुम्ही भरपूर व्हिडिओमध्ये पाहिलेलं असेल. ठीक आहे, आता याचे ॲडव्हान्टेज कुठं करतात बरं लेझरच्या मदतीने कटिंग, ज्या ठिकाणी छोटे छोटे होल पाडायचे, एकदम मध्ये तुम्हाला बारीक बारीक होल पाडायचे, मायक्रो ड्रिलिंगमध्ये तुम्ही वापरता लेझर बीम टेक्निक. त्यानंतर कटिंग थिन शीट, जे बारीक बारीक शीट असतात ना, अतिशय ज्यांची थिकनेस कमी आहे त्यांचं कटिंग करायला वापरतात LBM टेक्निक. इलेक्ट्रॉनिक इंडस्ट्रीमध्ये सगळेजण कटिंग करण्याकरता लेझर बीमच वापरतात. ठीक आहे, इलेक्ट्रॉनिक इंडस्ट्रीमध्ये थिन शीट कट करण्याकरता, मायक्रो ड्रिलिंग करण्याकरता ही मेथड वापरतात. ॲडव्हान्टेज काय आहे, टूल कॉन्टॅक्ट नाही, याच्यात कुठलाच टूल नाही आहे, कटिंग टूलच नाही आहे. कट करण्याकरता सरळ लेझर वापरलेला आहे, नो कटिंग टूल. हाय प्रिसिजन, ॲक्युरेसी फार चांगली मिळते, प्रिसिजन चांगलं मिळतं. आणि छोटे छोटे जर डेलिकेट जॉब्स असतात ज्याला कट करणं खूप गरजेचं आहे, ॲक्युरेट कटिंग फार गरजेची आहे, तिथे LBM टेक्निक वापरतात. म्हणजे नाजूक वस्तू कट करायला ही मेथड वापरतात. डिसॲडव्हान्टेज काय आहे, लेझर बीम जनरेट करण्यासाठी जे मशीन लागतं ते फार महागडे. थोडक्यात एक्सपेन्सिव्ह इक्विपमेंट फार महाग येते, खूप महागडं इन्स्ट्रुमेंट आहे. हीट अफेक्टेड झोन फॉर्म्ड, त्या ठिकाणी हीटचा जो काय आहे ना, लक्षात ठेवा की जेव्हा आपण कट करतोय, कट केल्यानंतर लगेच जर आपण त्या मेटलला हात लावायला गेलो तर तिथे चटका बसण्याची शक्यता आहे. म्हणून लक्षात ठेवा की त्या ठिकाणी कट केल्या आपल्याला तिथं हात लावायचं नाहीये. मग सगळ्यात मोठा डिसॲडव्हान्टेज तोच आहे की ज्या भागामध्ये आपण कट केलं तिथं हीट तशीच असते, कारण कट होताना तो मेटल मेल्ट होतो. तो जोपर्यंत सॉलिडिफाय होत नाही तोपर्यंत त्या हीटचा इफेक्ट तिथे चालू असतो. म्हणजे हीटचा इफेक्ट होऊ शकतो, एखाद्या व्यक्तीला इजा होऊ शकते. लो इफिशियन्सी फॉर थिक मटेरियल, आणि जास्त थिक मटेरियल असेल तर त्याला कट करता येणार नाही. थिक मटेरियलला कट करता येत नाही, हीटचा ॲडवर्स इफेक्ट होऊ शकतो, आणि खूप एक्सपेन्सिव्ह इक्विपमेंट आहेत, महागडे वस्तू आहेत याच्यात फार. चला पाहूया लेझर बीम मशिनिंग. स्क्रीनशॉट घेत चला, मागे राहू नका. आता यामध्ये दिसतंय आपल्याला की इथं पॉवर सप्लाय दिलेला आहे आणि इथं लेझरचा बीम इन्सर्ट केलेला आहे. लेझरचा जो बीम असतो त्याच्यामध्ये हाय एनर्जी असते, हाय पॉवर असते,
ती पॉवर जनरेट केली जाते इलेक्ट्रिसिटीच्या पॉवर सप्लायने. त्यानंतर काय होतं की हा वर्कपीस एका सिंगल ठिकाणी तो वर्कपीस असतो ज्याची थिकनेस फार कमी असते. ज्यावेळी आपण लेझर बीम इन्सर्ट करतो तेव्हा त्या हाय एनर्जीने तिथे हीट डेव्हलप होते. हीट डेव्हलप झाली की तो मेटल मेल्ट होतो, वितळतो आणि तो मेटल इझिली कट होतो. अशी असते लेझर बीम टेक्निक. तुम्ही या ठिकाणी फिगर वगैरे काढू शकता. ठीक आहे, हे बघा असं लेझर कटिंग केलं जातं. ठीक आहे, हे लेझर कटिंग आहे. ज्या ठिकाणी डेलिकेट वस्तू म्हणजे अतिशय कॉम्प्लेक्स शेप कट करायचे, एखादा डिझाईन वगैरे कट करायचे तुम्हाला, तर त्या ठिकाणी मेटलवर डिझाईन करण्याकरता असं लेझर बीम टेक्निक वापरतात. ठीक आहे, याकरता चांगलं सुपरविजन पण हवंय. चला झालं. आता लास्ट टेक्निक आहे रॅपिड प्रोटोटायपिंग मशीनिंग, आरपी. याच्यामध्ये काय केलं जातं, आरपी इज अ प्रोसेस ऑफ क्विकली मेकिंग फिजिकल मॉडेल्स डायरेक्टली फ्रॉम कॅट डाटा. याच्यात काय केलं जातं, जे मॉडेल आपलं कम्प्युटर सिस्टीममध्ये ऑलरेडी डिझाईन झालंय त्या मॉडेलला इकडे जसंच्या तसं कट केलं जातं. याला म्हणतात रॅपिड प्रोटोटायपिंग. म्हणजे जे मॉडेल तुम्ही कम्प्युटरमध्ये डिझाईन केलं सेम तसंच शेप आपल्याला कट करायचा आहे मेटलचा, त्यासाठी रॅपिड प्रोटोटायपिंग म्हणजे आरपी टेक्निक वापरतात. इट इज अ लेअर बाय लेअर मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस. याच्यामध्ये लेअर बाय लेअर कटिंग केलं जातं, एक एक लेअर कट केला जातो. ठीक आहे, यूज द फॉर प्रोटोटाइप डेव्हलपमेंट. एक मॉडेल तयार करण्याकरता, छोटंसं मॉडेल तयार करण्याकरता रॅपिड प्रोटोटायपिंग मशीनिंग यूज केली जाते, लेअर बाय लेअर मॅन्युफॅक्चरिंग केली जाते. ठीक आहे, बरं याची सायकल काय आहे बघा कसं केलं जातं. सगळ्यात पहिले कॅड मॉडेल क्रिएशन. ॲटोकॅड नावाचं सॉफ्टवेअर आहे ज्याच्यावर तुम्ही कुठलाही मशीनचा पार्ट डिझाईन करता. आता तो पार्ट तुमच्या कम्प्युटर सिस्टीममध्ये डिझाईन झालेला आहे. ठीक आहे, आता कन्व्हर्जन ऑफ STL फाईल. मग ते जे काही डिझाईन आहे तुमचं, जे कम्प्युटरमध्ये तुम्ही डिझाईन केलं, तर ते जे डिझाईन आहे ते डिझाईन तुम्हाला काय करायचं, एका स्पेसिफिक फाईल फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करायचं, STL फाईल फॉर्मॅटमध्ये. त्यानंतर त्याचे लेअरचे स्लाइस करायचे, वेगवेगळ्या लेअरमध्ये त्याला कट करायचे आपल्याला. त्यानंतर प्रोटोटाइप बिल्डिंग, मग त्या कटिंग करून लेअर बाय लेअर कटिंग करून प्रोटोटाइप तयार करायचा आहे आणि शेवटी त्याला प्रॉपर फिनिशिंग द्यायची. झालं त्या ठिकाणी कट. याला म्हणतात रॅपिड प्रोटोटायपिंग. म्हणजे कम्प्युटर सिस्टीममध्ये जे डिझाईन आहे ते जसंच्या तसं तयार करण्याकरता मेटलवर कटिंग केलं जातं लेअर बाय लेअर. बरं हे कुठं वापरतात, प्रोडक्ट डेव्हलपमेंट. एखादं प्रोडक्ट जर तुम्हाला मार्केटमध्ये लॉन्च करायचंय तर ते प्रोडक्ट डेव्हलप करण्याकरता ही मेथड वापरतात. मेडिकल मॉडेल, मेडिकलचे मॉडेल असतात छोट्या छोट्या काहीची वगैरे काय असेल ते. मेडिकलचे मॉडेल तयार करायला, ऑटोमोबाईल असेल, एरोस्पेस इंडस्ट्री असेल म्हणजे नवीन गाडीचं एखादं डिझाईन आहे ते कट करायला, किंवा नवीन विमानाचा एखादा पार्ट आहे तर त्या ठिकाणी ते कट करायला. एरोस्पेस इंडस्ट्रीमध्ये, ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये, मेडिकल इंडस्ट्रीमध्ये रॅपिड प्रोटोटायपिंग मशीनिंग प्रोसेस वापरली जाते. ठीक आहे, इकडे बघा रॅपिड प्रोटोटायपिंग. इकडे बघा, जर तुम्ही या शेपमध्ये जर हे करताय, आता हा शेप तुम्ही कम्प्युटर सिस्टीममध्ये डिझाईन केलेला आहे, त्याला बरोबर त्याच शेपमध्ये कट केलेलं आहे बा. ओके, म्हणजे जसं तुम्हाला हवं आहे त्या पद्धतीने कटिंग करून देतं रॅपिड प्रोटोटायपिंग मशीनिंग. ओके, आणि शेवटची मेथड बाळांनो, स्क्रीनशॉट घेत चला. आता कम्प्युटर इंटिग्रेटिंग मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे CIM टेक्निक. आता याच्यामध्ये कम्प्युटर इंटिग्रेटेड इज द इंटिग्रेशन ऑफ कम्प्युटर सिस्टीम इन मॅन्युफॅक्चरिंग ऑपरेशन. आता मॅन्युफॅक्चरिंग ऑपरेशनमध्ये कटिंग करावं लागतं, त्यानंतर मोल्डिंग करावं लागतं, म्हणजे वेगवेगळे बेंडिंग वगैरे असे शेप द्यावे लागतात. पण हे सगळं करायचं विथ द हेल्प ऑफ कम्प्युटर इंटिग्रेटेड प्रोग्राम. सगळं करायचं फक्त कम्प्युटरला इन्स्ट्रक्शन द्यायचे, त्याचे प्रोग्राम ऑलरेडी तयार केलेले असतात. ते इंटिग्रेटेड प्रोग्राम तुम्ही रन केले का मशीन ॲटोमॅटिकली तसं काम करते. थोडक्यात काय, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. रोबोट कसं काम करतो त्या पद्धतीने हे CIM काम करतं. याच्यामध्ये इंटिग्रेटेड प्रोग्राम असतात, त्या पद्धतीने त्याला इन्स्ट्रक्शन दिले की मशीन त्या पद्धतीने कटिंग ऑपरेशन करते. आता सगळ्या ठिकाणी हीच प्रोसेस अप्लाय केली जाते. यामुळं काय होतं, लेबर कमी होतात आणि खर्च वाचतो ओनरचा, प्रॉफिट वाढतो. ठीक आहे, याच्यामध्ये काय काय लागतं, ॲटोकॅड सॉफ्टवेअर लागतं. ठीक आहे, कॅड सॉफ्टवेअर लागतं. त्यानंतर CAM म्हणजे कम्प्युटर सिस्टीम लागते. त्यानंतर CNC, त्यानंतर तुमचं CNC मशीन लागतं. रोबोटिक्सचे जे काही कन्सेप्ट आहेत ते सगळे रोबोटिक्सचे कन्सेप्ट लागतात. ऑटोमेटेड स्टोरेज सिस्टीम, त्यानंतर ASM लागतं म्हणजे ऑटोमेटेड स्टोरेज सिस्टीम लागते. ते इंटिग्रेटेड प्रोग्राम स्टोअर करायला स्टोरेज सिस्टीम पाहिजे. हे आहेत त्याचे CIMचे कॉम्पोनंट्स. ठीक आहे, आणि हे आहे प्रिन्सिपल.
ठीक आहे. CIMचे बेनिफिट्स काय? पहिलं बेनिफिट असं आहे की प्रोडक्टिव्हिटी वाढते, मास प्रोडक्शन तुम्ही करू शकता. त्यानंतर एक क्वालिटी पण चांगली असते, जे काही प्रोडक्ट आपण तयार करतो त्याची क्वालिटी पण बेटर असते. त्यानंतर रिड्यूस मॅन्युफॅक्चरिंग टाईम, मॅन्युफॅक्चरिंगचा टाईम कमी होतो, कारण सगळं ॲटोमॅटिक होतंय मशीनवर. त्यामुळं काय होतं, मॅन्युफॅक्चरिंगचा टाईम कमी होतो आणि सगळं ॲटोमॅटिक होतंय तर लेबर कमी असतात, ह्युमन एरर जनरेट होण्याचे चान्सेस कमी होतात, एरर येतच नाही डायरेक्ट. त्यानंतर फ्लेक्झिबिलिटी वाढते, ह्युमन एरर कमी होतो, मॅन्युफॅक्चरिंगचा टाईम कमी होतो, प्रोडक्शनचा रेट वाढतो, प्रोडक्टची क्वालिटी चांगली होते, प्रोडक्टिव्हिटी वाढते. या सगळ्या गोष्टी कम्प्युटर इंटिग्रेटेड मशीनिंगमध्ये आपल्याला मिळतात. त्यामुळे ही मशीनिंग प्रोसेस एकदम बेटर आहे. आता सगळ्या इंडस्ट्रीमध्ये हीच प्रोसेस वापरतात. ओके. तर बाळांनो, या ठिकाणी प्रोडक्शन प्रोसेसचा युनिट नंबर 5 या ठिकाणी कंप्लीट होतो. जेवढे पॉईंट्स मी सांगितले, जेवढं मी सांगितलं तेवढंच तुम्हाला एक्झामला लिहायचं आहे. ठीक आहे. तुम्ही जर अजून काही लिहित असेल तर बेटर आहे, परंतु मी सांगितलं एवढं जरी लिहिलं तरी तुम्हाला 60-70च्या पर्यंत मार्क इझिली पडतात. ठीक आहे. आणि अजून एक असं की आज दिवसभर खरंच वेळ मिळाला नव्हता, म्हणून मी आत्ता रात्री जवळपास 11 ते 11:30च्या दरम्यान तुमच्यासाठी हे लेक्चर रेकॉर्ड केलेले आहे. ठीक आहे. तर तुम्ही सुद्धा त्याचा स्टडी करा. हे लेक्चर थोडंसं लेटच मी तुमच्याकरता अपलोड केलेलं आहे यूट्यूबला. जर डाऊट आला तर मला नक्की विचारा आणि सगळ्यांनी व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करून ठेवा, म्हणजे कोणतं लेक्चर केव्हा अपलोड केलं जातं आहे, मला वेळ केव्हा आहे त्या हिशोबाने त्या ठिकाणी मी लेक्चर अपलोड करत असतो. सगळ्यांनी लक्ष ठेवा आणि उद्याचा पेपर चांगला लिहा. ठीक आहे. ऑल द बेस्ट. बाय.